नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती आता चालू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की याची प्रत्यक्ष जी काही प्रोसेस आहे म्हणजे पैसे वितरणाची प्रक्रिया ती नेमकी कधी होणार। तर बघा, यासाठी उच्चस्तरीय समितीला अहवाल देखील आता सुपूर्द केलेला आहे आणि जी काही बँकर्स समितीने सहकार विभागाने बँकर्स समितीला एक प्रकारचा डाटा गोळा करायला सांगितला होता, तर तो डाटा देखील आता सुपूर्द केलेला आहे। आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजे 21 किंवा 22 तारखेला यासंबंधी चर्चा होऊ शकते आणि या चर्चेतून शेतकऱ्यांचं जे काही कर्जमाफी आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे त्याचं पूर्ण रूपरेषा स्पष्ट होणार आहे। आता 21-22च का, याच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी आता मध्यंतरी साताऱ्यामध्ये एक कार्यक्रम झाला, तर त्या कार्यक्रमामध्ये देखील असं सांगितलं होतं की आम्ही 30 जूनच्या अगोदर म्हणजे 1 जूनच्या अगोदर कर्जमाफी करू। आता जून महिन्यामध्ये म्हणजे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं होतं। आता 7 जूनला खरीप हंगाम चालू होईल, त्यापूर्वीच म्हणजे 21-22 तारखेला या संबंधी अहवालावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा जो अहवाल आहे तो मांडला जाणार आहे आणि या अहवालामध्ये चर्चा केल्यानंतर त्या संबंधी संपूर्ण रूपरेषा ही आता ठरवली जाणार आहे आणि 7 जूनच्या अगोदरच 7 जून ते 21 मे याच्या मध्यंतरीत कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण देखील होऊ शकते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जी काही प्रतीक्षा होती की कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी कधीपासून चालू होणार, तर हा अहवाल याची संपूर्ण जी काही आकडेवारी आहे ती आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडली जाणार आहे आणि याविषयी काय बदल केला जातो का हे देखील आपल्याला लवकरच शेतकऱ्यांना समजलं जाणार आहे। आता याविषयी अजून काही जर अधिकृत अशी अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।